शनिवारी पनवेलमधील मार्केट यार्ड परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून जयम म्हात्रे उपस्थित होते। अवघ्या काही दिवसांवर 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा येऊन ठेपली आहे। या निमित्ताने या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणच्या शाळांमध्ये निरोप समारंभांचे आयोजन करण्यात येत आहे। शनिवारी पनवेलच्या मार्केट यार्ड परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन माननीय श्री जयम म्हात्रे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मोहन कडू, स्कूल कमिटीचे सदस्य रमेश शेठ मोहोकर, जीवन आधार ट्रस्टचे संचालक प्रवीण भोसले, शाळेचे मुख्याध्यापक आर.एच. गोंधळी आदी मान्यवरांसह शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। आज तुम्हा सर्वांना आमचे शिक्षक आमची शाळा निरोप देते। जर निरोपाचं तुम्ही थोडंसं पृथक्करण केलं, त्याला वेगळं केलं, विघटन केलं तर नीर आणि रोप असा त्याचा अर्थ तयार होतो आहे। नीर कर्नाटकामध्ये त्या भाषेमध्ये नीरला पाणी म्हणतात आणि रोपाला मराठीमध्ये एक छोटंसं रोप जे उद्या रयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष बनणार आहे, त्या रोपामध्ये एवढी ताकद आहे। तर हे पाणी रूप ज्ञान तुम्हाला देण्याचा अथक परिश्रम गेल्या 5 वर्षापासून, म्हणजे तुम्ही 5वी पासून असाल कदाचित, अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी मध्ये जॉईन केलं त्यांना 4 वर्षाकरता देण्याचं अथक कार्य आमच्या सर्व शिक्षकांनी, मान्यवर मुख्याध्यापकांनी, सेवाकारी जे काही बाकीचे कर्मचारी आहेत, अशा सर्व लोकांनी तुम्हाला लेकराप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला। हे ज्ञान दिल्यानंतर दान देण्याची अशी पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये आहे। जसं कोणीतरी अंगठा दिला, कोणी शीर कापून दिलं, कोणी काय दिलं असं सगळ्यांनी आपलं ऐकलेलं आहे। म्हणून ह्या निरोपानंतर दान देण्यासाठी तुम्हाला एक किंमत ह्या शाळेला द्यावी लागेल। आता एक किंमत कशी देणार, एक किंमत देण्याकरता मी तुम्हाला मूलमंत्र देतो आत्ता, ज्या या किंमत या शब्दामध्ये आज खरं म्हणजे मराठी भाषा दिन आहे। जर ह्या छोट्या छोट्या शब्दांचा जर तुम्हाला विग्रह करता आला आणि या शब्दांवरती सरस्वतीची जर तुम्ही काया चढवलीत, वाचा ठरवलीत, म्हणजे तुमचं शब्द भरलेत, तर ह्या शब्दांमध्ये खूप मोठी अचाट ताकद आहे, हे तुम्हाला कळेल। फक्त तुमचा एवढा सामंजस्य, तुमची सिन्सिअरिटी त्या शब्दांवरती आली पाहिजे। किंमत ह्या शब्दामध्येच एक प्रचंड ताकद आहे। त्यातला की काढलं तर मत बनतं आणि मत जेव्हा बॅलेट बॉक्समध्ये जातं तेव्हा आपल्या सर्व मान्यवर लोकांना माहिती आहे, ह्या मतामुळे देशाचं अख्खं अर्थकारण, राजकारण बदलून निघतं आणि देशाला नवी क्रांती मिळते। इथून जाताना शाळेला किंमत परत द्यायची आहे, दान करायचं आहे, शाळेला मोठं करायचं आहे। तुमच्या मागे 9वीचीही मुलं बसलेली आहेत, त्यांना विसरायचं नाही आहे, तुमचेच मित्र आहेत ते। ह्या 9वीच्या मुलांना आधार देण्याची देखील भावना मनामध्ये ठेवा। उद्या तुम्ही आकाशामध्ये भरारी घेणार आहात तर तुमचं मत चांगलं बनवा, एक ठाम मत बनवा की मी पुढे जाऊन काहीतरी बनणार आहे। त्यामुळे तुम्ही निरोपाच्या दिवशी किंमत स्वतःची ठरवा, त्याच्याकरता मत तुमचं पक्क करा, मग तुमची आपोआप किंमत समाजाला कळेल। आपण रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहात याचा आपल्याला साथ अभिमान असायला पाहिजे। कारण ज्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे डोनेशन घेतलं जात नाही आणि अशा संस्थेचे आपण स्वतः विद्यार्थी आहात याचा आपल्याला साथ अभिमान असायला पाहिजे। मार्केट यार्ड ही अतिशय तळागाळातील विद्यार्थ्यांकरता जिथं शाखा काढलेल्या आहेत। सध्याचे आपले चेअरमन आहेत अनिल पाटील सर, याची फार मोठी महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा आहे आपल्या विद्यार्थ्यांकडून का आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे। म्हणून मिनी गुरुकुल हे चालू केलेले आहेत आणि त्याच्यातून विद्यार्थी डेव्हलप होत आहेत, रिझल्ट चांगले येतात। CBSच्या याच्यात विद्यार्थी जातात, कोण IASमध्ये जातो, असे अनेक प्रकारचे कोर्सेस चालू केल्यामुळे याचा फायदा होतो। पुढे जाऊन तुम्ही मोठे व्हावे, आजच्या दिवशी हीच तुम्हाला आम्ही निरोप न देता शुभचिंतन करतो। आपण अशाच यशाच्या पायरीमध्ये पुढे जात राहा आणि या शाखेची आपण आठवण ठेवा, एवढी आजच्या दिवशी आपल्याला विनंती।